त्यांना रोग होणार आणि जवळजवळ होतोच का कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना, हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली, 90% लोक दारू पितात, 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. आम्ही पित नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्यायला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यांना घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली ते एसटीत बसलं, पण पुढून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतं, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काही उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला, त्याला गेअर सापडला आणि वैरा गेला. अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी जगणेच नाही आणि ज्ञान आलं गेलं का भक्ती आली. मी बसणार भक्ती नाही, दीड त्याला पुढे नेमा भक्ती नाही, नेमा घाण. मला असे काही डोक्याला प्रयत्न करतो, नीट मारतात असा नियम नाही. काय क्वालिटी मालकरी फक्त असे एकत्र करून अंडे मागू शकतो. गटारा कमाल करते. नाही आज मोठे माल घालणं भक्ती नाहीये, करणं भक्ती नाही. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. पण याच्यावर प्रेम कमी करा. भक्तीचे 2 प्रकार आहेत. व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. वंदन, पाठसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, नित्यध्यासन आणि आत्मनिवेद. आणि मूतर शेवटे भागे शांती घरी गेलो आपण. तिची बायको अंगण ज्ञान वैराग्य भक्ती काय शांती. आणि आज बायकोला बोकडे दिसला महाराजांचा आहे. किती लांब आलो आपण. बोकड तुम्ही वैराग्य भक्ती आलेला घामच आला. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणतात, जो कधी बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग, ती म्हणली बोकड्याचं मोर द्या. रात्री तुम्ही 11, 11:30 येऊन गेलो कुठं. सगळ्यात जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्माण माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस ना, लोक शिवाय देऊ द्या, बोलून टाकेल. बसलेल्यापैकी कोणाला बरेच जणांना आहे इथं. माझ्या बापा काय जात नाही, पण तू तुझ्या बाबाच्या अगोदर पत्ते पाळा. मुली शिवाय देत नाही माहिती. पटना में प्रेम पण शुगर प्रेम करू नये करू, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो इंद्रिकडनं तो प्यार 180-300च्या पुढे मारून शहरातलं कॅस्ट्रॉल बंगल्यातून पोरी पडून गेलं तर कांदे लावायच्या डोळीच्या बंद झाल्यात. काय शुगर वाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे झाल्यात. प्यार क्या होता है तो वो पटना कौन सा पता. प्यार क्या होता है तो चिमण्या निवडताय क्या जगाला काय. प्यार क्या होता है तो कांदे तर उरे शुगर वाले पाळले पाहिजे. तुमचं काय माहिती त्याला क्वालिटी गेला ना पुढे. आणि आमच्या घरामध्ये पाया पडून सांगतो आज का चांगल्या माणसाचा इष्टचिंतन आहे. चांगल्या माणसाचा मुली साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी अध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. मला आमच्या बोलण्याचा राग येतो. पाटील साहेब इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या पाठातून एक अभंग लिहिला पाहिजे. आणि मुलांनी तो वहीत लिहून घेतला पाहिजे. आमचं काय मत आहे, त्यांना टोकरीभर बाजरी झाडली शाळेत. आणि आजच्या मुलांना जर दिला नाही तर पिढी तुम्हाला 2000 दे, तुम्हाला टेस्ट घेऊन जवळजवळ पिढी त्यांना घास पाहिला धावली. जवळजवळ पिढी तुम्हाला बाजरी. तुम्ही मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. दुसरा म्हणला त्याचे 2000 पण खेळामध्ये शेळीचं गुण आणतो. हा माणूस 75 वर्ष असा काय फुल 4 कारण आहेत. तुम्हाला 4 उत्तम आहे, तुम्हाला टेस्टी घेऊ प्रयत्न चांगले, थोडा मोठा आशीर्वाद आहे तुम्हाला.
तिसरा डायरेक्ट मोठा होत नाही, बापाची पेन जोगून आणतो. पाटील साहेब ह्या परिसरात मोठे का झाले? रस्त्याने कष्ट करण्याची तयारी आहे, जनतेचा आशीर्वाद असाच करायचा. असा माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं कीर्तन करायचं, बापाची पेन आहे. खपट्टी झाली, काहीच नाही पोटात. दारू कोणी तुम्हाला टेस्ट दारू पिठाने डोळे जागावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याला पाहिजे आपण ओले करावे, दारुडे असे म्हणतात. फटके होती दिवसभर याला मागून बघता डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही, म्हणजे त्याने शिडी हाणली. किती व्यसनापासून डोळे सज्जन आहेत, गोष्ट पाहत नाही. माया तोडा तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलं. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. 2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला 1 दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, शिकला नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणीला. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता. नेहमी खरे बोलावे, लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो तू माझी मम्मी बाहेर जायला पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी नाही. 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्याला नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा मारायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापणे म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसं काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. चला, 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही कव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत? मनोरुग्ण आहे का? मानसिक तणाव आहे. मनोरुग्ण एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसत राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला थांबायचे. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहे. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लागतात ते. काही माणसं मोबाईल मुळे मनोरुग्ण होणार. आता पहा तुम्ही, काही माणसं बसली ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती मोठं चालेल बसायचं. आणि वाचायचं काय? शिळीगाव नाही, मोक नाही. लग्वीला आलं तर चेन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत पद्धतीत इतके भिंडो काढल्या. बोलायच्या पद्धतीत इतके भिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो
आता इकडे लाव. काय माणसं मग भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणता सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती? लहान आले पोरं सगळे जोरात बोला. मम्मी करेक्ट. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही. आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही. आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात? मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र. तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या. दुर्गट भारी तुझवीन संसारी. हा आला लगेच कपून टाकेन. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते. कोणत्या बाईनं पसायला शिकवलं तिला? बोटवर कर बरं. मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायला? नाही. काहीच वाटत नाही. काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे. टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची? आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला ते क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून थुकून इकडं तिकडे करतात. चित्रपटात नटी दारू पिते. कोणी बातमी टाकली? डान्स करते. कोण बोललं? चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो. कोण बोललं? चित्रपटामध्ये मारामारी बाई गड्याला हाणते. कोण बोललं? बोलतो कोणी? कोणती जाहिरात खरी आहे? खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही. आणि आमच्यासारखं असं बोललं का लगेच नालायकांनी क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या. थोडा आमच्या समाजाचं वाटोळं झालं. त्याचं काय? आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी, तुम्हाला TRP लागतो. काय पोरांनी सरळ पटकन बरं काय तुम्ही याला पसायला शिकवलं का? कोणती जाहिरात? आता तुम्ही टीव्ही पाहता. फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढा येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्ल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती. बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडो के पोरांनो लहान पोरं वळखा कशीचे. हे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं. करेक्ट. कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या केवढा येडेपणा आहे. थम्सअप पेल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय? आणि समाजाला अजून जाग येण्या काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका. आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला कीर्तनांचे याचे त्याचे, आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे. ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मध्ये तुमचं? त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना, लगेच मारामाऱ्या, पेटवा टपऱ्या, धाबे चालून भाजी बंद. हे असं नाही. बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही तुमच्या पैशाला उत आलाय. तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोर नाही. सगळं गाव वांज होते. तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतील असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा. हे आता पहा व्यवस्थित फोटो आहे. मध्ये पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही पोरींचे तर फोटो इतके बिंडो केल. घागरा घालती, घागरा 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 आणि घागऱ्याचा एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडे. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार पुढं त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा हो, तो दसमुसाळ्या गडी
तो घातला बलून मध्ये आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतात पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरे मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे असं आहे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरे मिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोटंय? अरे आहेत का नाही? हे 3 कोर्स केले मी प्रत्येक क्षेत्रात. आणि 3 वर